सर्व संघांना विनंती आहे की आजच्या दिवसामध्ये आपण एसटी एक गाव एक गट जर पाहू शकतायत आणि आयोजकांनी अशी सूचना केली की एक गाव एक गटातून आपण एक गाव एक वच मैदानाच्या आतमध्ये खेळायचे। जर अशा पद्धतीने या व्यतिरिक्त जर आपण आपल्या टीम मध्ये कोणताही खेळाडू जर आढळला आणि मग तो कुठलाही राऊंड असू दे त्या राऊंडला जर आपल्यावरती ऑब्जेक्शन किंवा तो खेळाडू जर आपल्या टीम मधून आढळला तर त्या क्षणी आपल्याला या स्पर्धेतून बाद करण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्या। एक गाव एक फॉर्मॅट आहे आणि त्या पद्धतीने आपण खेळावं अशी आपणास सूचना आहे। ओव्हर टू यू मनोज बुंदे सर। हॅलो, धन्यवाद किरण सर। खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच HG11 बोरगड आणि त्याच्या विरोधात टीम श्री गणेश दाभाड। श्री गणेश दाभाड संघ जर आपण पाहिला एका बाजूला अमर पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीला गणेश जी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल। स्ट्रायकर एंडला गणेश पाहायला मिळतोय। पंचांचा इथे ऑफिशियल पुकार आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मनोज आपल्या षटकामधला पहिलाच बॉल घेऊन ओव्हर द विकेटना पहिलाच बॉल मागच्या बाजूला जात असताना क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतोय। अन्यथा मागच्या बाजूला मागच्या ज्या काही मॅच आपण पाहिल्या तर क्षेत्ररक्षकांची जी चुकी झाली होती त्याच्या बरेचशा मागच्या बाजूला चौकार पाहायला मिळाले होते, मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि सिंगल इथे मिळाली। एका धावेने धावांचा श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या जव्हार आयोजित जव्हार चषक 2025 ज्याच्यामध्ये मालिकावीरसाठी मोटरसायकल बाईक आपल्याला पाहायला मिळते आणि जी आपल्याला हबीब भाई शेख यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आलेली आहे। अनेक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी या स्पर्धेला खूप सारं सहकार्य केलं आणि त्यांच्या अगदी आमच्या शैलीचे संयम असतील आणि त्यांनी जे काही सहकार्य करणारे दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या माध्यमातून उभारलेली एक मोठी स्पर्धा जव्हारमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अनेक दूरवर्णीय संघ या स्पर्धेकरता पोहोचलेत। याच्या नंतरच्या होणारी जी लढत आहे एका बाजूला निलेश 11 आणि त्याच्या विरोधात एका बाजूला काट्या मारुती आणि त्याच्या विरोधात गोखिवरे यानंतर होणारी ती लढत आहे। दोन्ही कर्णधार आपण इनिंग ब्रेक मध्ये जोडलं जायचं आहे टॉस करण्याकरता। या ठिकाणी उबेशजी मेमन आणि प्रसादजी मेकुरिया आणि भूषणजी शिरसाट यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। मी विनंती करतो आपण सन्मानानं मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं। आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात। विनंती आहे आपण या आपलं सहर्ष आम्ही स्वागत करतो। मुख्य मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं या स्पर्धेची शोभा वाढवण्याकरता। हा चेंडू ड्राईव्ह केलंय बॉलला। इथे क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं इथे थोडा जरी चेंडू तुमच्याकडे निसटला ना अगदी बॅटर त्याचा फायदा घेत असताना जरूर पाहायला मिळतात आणि इथे 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी दर्शनजी तामोरे यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळतो। सन्माननीय नितीनजी तामोरे आणि कपिलजी तामोरे या ठिकाणी उपस्थित राहिलेत। मी विनंती करतो आपण या मुख्य मंचावर आपलं देखील सहर्ष मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळतात। आपलं सहर्ष स्वागत करतो आपण। दर्शनजी तामोरे यांचे बंधू आहेत या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिलेत आणि त्यांचा मी या ठिकाणी स्वागत करतोय। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली लढत सुरू आहे। मनोज अतिशय मोजून मापून गोलंदाजी करताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्याही पद्धतीचा मोठा फटका मारून देत नाहीये आणि इथे जर आपण पाहिलं तर षटक समाप्त होत आहे ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा खर्च केल्यात फक्त 4। काय अप्रतिम गोलंदाजी झाली। पहिल्या बॉलला एक सिंगल आली, दुसऱ्या बॉलला सिंगल, तिसरा चेंडू डॉट आलाय, चौथ्या बॉलला 2 धावा आणि त्याच्यानंतर सलगचे 2 डॉट बॉल। पहिलं षटक संपलं। एक वाईड आहे का?
यस ओके. इथे षटक आता पहिलं समाप्त होतोय. दरम्यान आपण मुख्य मंचावर जर पाहिलं तर उमेशजी मेमन सायकल जी आपल्याला मिळाली या स्पर्धेकरता बेस्ट बॅटर्स आणि बॉलर करिता. त्यासोबत जर आपण पाहिलं तर सन्मान्य सुमितजी तारापूरवाला सायकल ज्यांच्याकरता फायनल मॅन ऑफ द मॅच साठी मिळाले ते आपल्याला मुख्य मंचावर पाहायला मिळतात. त्यासोबत प्रसादजी मेघपुरिया ज्यांच्या माध्यमातून 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला या स्पर्धेकरता मिळालंय. त्यासोबत या ठिकाणी भूषणजी देखील उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं सर्वच मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिलं षटक आता इथे संपलंय. धावसंख्येचा विचार करताना धावसंख्या 5 या आकड्यावर मनोज ज्याला आपण पाहिलं प्रथम षटक हाताळत असताना तेजस आला. आता तेजसवर जबाबदारी दिली गेली. 6 क्रमांकाची जर्सी ज्यानं परिधान केली आहे तो धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. श्री गणेश दाभाड इथे बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला SG11 बोरगड संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस जर पाहिला तर चेंडू अगदी स्क्वेअर लेग मुख्य पंचांच्या इथे तो अगदी स्टंपवर येऊन आदळला हा बॉल आणि एक सिंगल तोपर्यंत बॅटरच्या माध्यमातून पूर्ण केली गेली. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. याच्यानंतर सध्याची जी लढत सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच श्री गणेश दाभाड आणि त्याच्या विरोधात SG11 बोरगड. पहिल्या डावातला शेवटचा सामना याच्यानंतर आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूला काट्या मारुती संघ तर त्याच्या विरोधात आपल्याला टीम गोखिवरे असा तो पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना आपल्या भेटीला येईल. तेजस इथे येतो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर त्यासोबत मिडापचा क्षेत्ररक्षक आणि खूप दुर्वर्ण प्रवास केला हा जो क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी एक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये तो आहे आणि त्याच्यामुळे ते चांगलं क्षेत्ररक्षण सातत्यानं पाहायला मिळालं. आता लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑन मध्ये देखील पाहायला मिळतं. SG11 बोरगड एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं श्री गणेश दाभाड. दोघांमधली टक्कर, दोघांमधला मुकाबला. पंच आमच्याकडे वळताना इथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि ते मला वाटतं कसली चुकी झाली आहे. इथे इट्स नो बॉल काय नाही. ओके चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सध्या रंगत असणारा खेळ. धावसंख्या 8 या आकड्यावर आहे. दुसरं षटक तेजस याला आपण पाहू शकाल. अतिशय लांब रनअप घेऊन सज्ज झाला. बॅटची कडा लागून चेंडू थोडासा मागच्या बाजूला वळण्याचा प्रयत्न. एक सिंगल ती रोखू शकत नाहीयेत. एका सिंगलनं स्कोर कार्ड पुढे जाईल. तिसरा दिवस तिसरी रजनी या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. ST एक गाव एक हा फॉर्मॅट या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. प्रत्येक विकेट आणि प्रत्येक षटकाराला उमेशजी मेमन साहेबांकडनं 100 रुपयाचं पारितोषिक इथे लागलं गेलंय. बक्षिसांची खैरात निश्चित रूपाने होते. इथे खेळाडूंना चांगला खेळ तुम्ही जर इथे कराल तर मग तुम्हाला बक्षीस ती देण्याकरता अनेक मान्यवर पुढे येत असतात आणि इथे उमेशजी मेमन यांच्याकडनं प्रत्येक विकेट आणि प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे लागलं गेलं. आणि समीरजी ठाकूर यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर तुम्ही झेल पकडाल तर त्याच्याकरता 300 रुपये, षटकाराला 200 रुपये आणि त्यासोबत हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक त्याच्याकरता 1000 रुपये
असं पारितोषिक समीरजी ठाकूर यांच्या माध्यमातून आहे. इथे चेंडू जर आपण पाहिला तर बॅटची कडाड, यष्टीरक्षक चुकी करत नाहीये, विकेट मिळते फलंदाज बाद. पहिला आदरा टीम श्री गणेश दाभाडला. अमर तंबूच्या असाला परतला जातो आणि न्यू बॅटर विकी 1 डाऊन करता खेळपट्टीवर दाखल. तसेच ही जी आपण स्पर्धा पाहतोय याच्यामध्ये मालिकावीरचे खास आकर्षण पाहायला मिळते. हबीबभाई शेख यांच्या माध्यमातून ती मोटरसायकल बाईक या स्पर्धेला प्राप्त झाली आहे. विकी न्यू बॅटर खेळपट्टीवर दाखल झालाय. उंचावरचा फटका, बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, त्याच्यानंतर हा झेल सोडला गेला, जीवनदान दिलं गेलंय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. अतिशय उंच हा चेंडू होता, याच्यावर एक चांगली संधी इथे होती क्षेत्ररक्षकाला, मात्र तो झेल सोडला गेला. आणि धावसंख्येचा विचार करताना इथे जर आपण पाहू शकाल स्कोर कार्ड श्री गणेश दाभाड संघ जाऊन पोहोचलाय 1-11 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत इथे संपलाय. त्यासोबत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेकरता कॅप्टन विनीतजी मुकणे यांच्या माध्यमातून मंडप आणि ही रोषणाई, त्यासोबत नमितजी अंबिरे यांचं देखील चांगलं सहकार्य प्रायोजक आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही स्पर्धा लाईव्ह अगदी घरबसल्या प्रेक्षकांनाही एन्जॉय करता येते. याच्याकरता प्रकाशजी निकम जिल्हा परिषदचे अध्यक्ष विद्यमान पालघर यांच्या माध्यमातून हे सहकार्य युट्यूब लाईव्हचं केलं गेलंय, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. त्यासोबत जर आपण पाहिलं तर अनेक व्यक्तिमत्व ज्यांनी या स्पर्धेला चांगलं सहकार्य केलं आणि एवढी मोठी स्पर्धा तुमच्या समोर उभी राहिली. मैदानाच्या आतमध्ये सध्या सामना सुरू आहे. एका बाजूला श्री गणेश दाभाड तर SG11 बोरगड जो संघ सध्या आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. तिसरं षटक, पहिला बॉल. तिसऱ्या षटकामधला पहिल्या बॉलला आडव्या बॅटनं खेळलाय, चेंडूला पाठवून दिलंय सरळ मिड विकेट रिझन मधला एक चांगला फटका, चौकार 4. एक चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अशाच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. प्रेक्षक राजेचे इथे उपस्थित झालेत. आणखी एक अगेन इथे केलं आक्रमण. हा चेंडू मात्र आउट ऑफ दी पार्क, येतो षटकार 6. प्रेक्षकांना अगदी याच फटक्यांची आतुरता असते. चौकार आणि षटकार पाहण्याकरता प्रेक्षक राजे इथे पोहोचलेले. मैदानाच्या बाहेर जो चेंडू गेला मॅच बॉल तो आपण देण्याची कृपा करावी, प्रेक्षकांना विनंती आहे. मॅच बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पुरवावा. फिल्डर गेला बाहेर, फिल्डर या आपण आतमध्ये. आणि या षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक उमेशजी मेमन यांच्या माध्यमातून लागू झालंय. 100 रुपये जर आपण पाहिले विकेट आणि षटकाराकरता आहेत ते उमेशजी मेमन यांच्या माध्यमातून या षटकाराकरता 100 रुपये असतील. एक अप्रतिम मनगटाचा, एक कलात्मक आणि दर्जेदार चांगला मनगटाचा वापर पाहायला मिळाला आणि फटका सरळ निघून गेला मैदानाच्या बाहेर. प्रेक्षक ज्याकरता इथे आलेत ते फटके त्यांना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलला चौकार, दुसऱ्या बॉलला षटकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा इथे वसूल केल्यात. बॅटर जर आपण पाहिला तर गणेश जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. अगदी दूरवरचा प्रवास करून श्री गणेश दाभाड संघ भिवंडी तालुक्यातनं इथपर्यंत आलाय आणि दुसऱ्या बाजूला नाशिक मधनं इथे संघ उपस्थित झालाय बोरगड. चांगली जुगलबंदी दोघांच्या मध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा, मात्र यावेळी क्षेत्ररक्षक आहे, करणार नाहीये चुकी. एक षटकार आणि एक चौकार, त्याच्यानंतर त्याला इथे परतावा लागेल. गणेश जाधव तंबूच्या असायला परत. धावसंख्या जर आपण पाहिली आतापर्यंत स्कोर कार्डवर
21 आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 बॉल या षटकामध्ये संपले गेलेत. कमबॅक केलंय गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. पहिली 2 षटकं जर आपण पाहिली तर मोठे फटके नव्हते. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि या षटकामध्ये श्री गणेश दाभाड याच्या करता पारितोषिक आले. कुठलाही बॅटरने इथे षटकार ठोकला तर भावेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपये ते आपल्याला पाहायला मिळतात. पारितोषिक ते लागले गेले. श्री गणेश दाभाड न्यू बॅटर राजेश आलाय. खेळपट्टीवर दाखल होत असताना श्री गणेश दाभाड. भिवंडी तालुक्यात हा संघ इथपर्यंत उपस्थित झाला. तर दुसऱ्या बाजूला नाशिक मधनं SG11 बोरगड नाशिक परिसरातला संघ आहे. पंचवटी या परिसरातला. अगदी या स्पर्धेचे यश म्हणावं लागेल, कारण इतक्या दूरवरून हे संघ इथपर्यंत उपस्थित होत आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं आयोजकांनी ही स्पर्धा यशस्वी झाली असं समजायला हरकत नाहीये. इथे जर आपण पाहिलं एक सिंगल आली. 4 बॉलचा खेळ जो आतापर्यंत संपलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही चांगला खेळ जेव्हा करता, चांगलं आयोजन करता, तेव्हा मग त्याच्याकरता अनेक दानशूर व्यक्तिमत्व जोडली जातात आणि ते दानशूर व्यक्तिमत्व सध्या मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य केलं. इथे हा फटका तेवढा काही वेग नाहीये चेंडूला. एक सिंगल ती जरूर पाहायला मिळते. सिंगल डबलने सध्या थोडा धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जाते. सुरुवात तर आक्रमक केली होती, मात्र गणेश जाधव एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटबंद जरूर आला, मात्र त्याच्यानंतर त्याला तंबूच्या असला परतवलं गेलं. आणि सध्या जर आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय या तिसऱ्या ओव्हरचा आणि हा शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा अतिशय ब्लॉक होलचा बॉल होता. त्याच्यावर इथे जर आपण पाहिलं तर परतावं लागेल बॅटरला. थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट मिळते. फलंदाज बाद. धावसंख्येचा विचार करताना धावसंख्या 23 आहे. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि फलंदाज बाद. राजेश याला तंबूच्या असला पाठवलं गेलंय. न्यू बॅटर खेळपट्टीवर दाखल होईल. श्री गणेश दाभाड संघाकडनं अनिल न्यू बॅटर खेळपट्टीवर दाखल होतोय. सावली क्रिएशनच्या माध्यमातून स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. ऑनलाईन देखील अनेक प्रेक्षक जोडले गेलेत. त्या लाईव्ह जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यासोबत इथे स्टेडियम मध्ये जमलेल्या देखील सर्व प्रेक्षकांचं अगदी सहर्ष स्वागत. राकेश गोलंदाजी मार्कवर आलाय. नवीन बॅटर अनिल खेळपट्टीवर दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे षटक स्लॉगर हाणामारीचं षटक ज्याला आपण म्हणतोय आणि त्याच्यामधला पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर अगदी अप्रतिम हाताळला गेलाय. डॉट निर्धाव स्वरूपाचा. सध्या थंडीचे दिवस आहेत आणि तरी देखील प्रेक्षक खूप अगदी जिथे अतिशय चांगल्या पद्धतीने मॅच दिसेल तिथून या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे हा चेंडू हाताळत असताना दिशाहीन बॉल आहे. वाईट बॉल पंच आमच्याकडे वळताना. खूप चांगली कामगिरी पंचाच्या माध्यमातून राहिली आहे. सर्व पंच जे आपल्याला ऑफिशियल मिळालेत तिसऱ्या दिवसामध्ये असताना आपण पाहतोय. तिसरी ही रात्र आहे, तिसरी रजनी. ते 1 बाउन्स चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विकेटची संधी ते जर पाहिलं तर मुख्य जे पंच होते तिथेच हा चेंडू जरी लावला असता तर एक चांगली सुवर्ण संधी जरूर होती, मात्र इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय वेगानं बॅटर पोहोचले. हा चेंडू जर आपण पाहिला बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. यावेळेस चुकी होणार नाहीये. परतावं लागेल बॅटरला. पहिली जाव घेत असताना फलंदाज बॅक टू द डगआउट. विकी ला परतावं लागेल. पहिली जाव घेत असताना जर आपण पाहिलं तर
गोलंदाज अगदी खूप लवकर चेंडू खाली आला आणि त्यानं चुकी न करता अगदी लवकर स्टंपवर चेंडू नेऊन लावला, जो ज्याच्या आधी विकी पोहोचेल आणि त्याला इथे परतावं लागेल. नवीन बॅटर खेळपट्टीवर दाखल होत असताना शरद आपल्याला पाहायला मिळेल. श्री गणेश दाभाड भिवंडी तालुक्यात इथपर्यंत उपस्थित झाले. त्यांना या उर्वरित बॉलवर जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर वसई परिसरात संघ आलं तर बोरगड या G11 बोरगड आणि राकेश आहे. राकेशला उर्वरित चेंडू खूप चांगल्या पद्धतीने इथे हाताळावे लागतील. पाहूया राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतोय हा चेंडू. बॅट आणि बॉलचं कनेक्शन बनत नाहीये. निर्धाव स्वरूपाचा संपला जाईल हा बॉल. चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. मुख्य मंचावर मान्यवर पाहुण्यांना पाहतोय आपण. लवकरच त्यांच्या स्वागत आणि सत्काराकडे आपण वळणार आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये. ते शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू स्टंपवरनं यष्टीरक्षकाकडे निघून गेलाय. ते कनेक्शन बनत नाहीये. बीट होतात बॅटर आणि डॉट. निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला गेलाय. पाहता पाहता षटक जर आपण पाहिलं तर शेवटचा एक बॉल फुल टच बॉल. चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट करताना इथे चुकी होती आणि त्याच्यामुळे एक धाव ती आणखी एक पूर्ण केली गेली. 3 तर आलेल्या आहेत. चौथीचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये फलंदाज बाद. 3 धावा इथे मिळाल्यात. 3 धावांनी स्कोर कार्ड जर आपण पाहिलं श्री गणेश दाभाड जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावर. जिंकण्याकरता 24 बॉल 30 धावांची आवश्यकता. या G11 बोरगड. तो बॉल घ्या, पंचांकडनं बॉल घ्या. पंचांकडनं तो बॉल घ्या. जव्हार चषक जे नाव लिहिलंय साईड स्क्रीन जे आहे तिथे जे काही प्रेक्षक आहेत आपण तिथून उठायचे विनंती आहे. 30 धावांची आवश्यकता आहे इथे या G11 बोरगड संघाला. टॉस करण्याकरता या एका बाजूला टीम गोखिवरे. मुख्य मंचावर स्वागत आणि सन्मानाकडे आपण जातोय. मुख्य मंचावर उपस्थित आहेत उबेदभाई मेमन, ज्याच्या माध्यमातून बेस्ट बॅटर आणि बॉलर करता आपल्याला सायकल उपलब्ध झाली. त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी शैलेशजी सय्याम साहेबांना करतो. आपण उबेदजी मेमन यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करायचा आहे. कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय मुख्य स्क्रीनवर, ज्या ठिकाणी मुख्य मान्यवरांचा मुख्य मंचावर स्वागत आणि सत्कार शैलेशजी सय्याम यांच्या माध्यमातून होतोय. उबेदजी मेमन सायकल जी आपल्याला मिळाले बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर करता, तर त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करतोय. खऱ्या अर्थानं अशी जेव्हा व्यक्तिमत्व असतात तेव्हाच एखादी स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीनं त्या स्पर्धेला 4 चांद लागले जातात आणि उबेदभाई मेमन यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. चला टीम गोखिवरे आणि काट्या मारुती दोन्ही कर्णधार टच बॉक्स मध्ये जोडलं जायचंय. मुख्य मंचावर स्वागत सन्मान होतोय. त्यासोबत या ठिकाणी कपिलजी तामोरे उपस्थित आहेत. मी त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती शैलेशजी सय्याम आपल्याला करतो. आपण प्रसादजी मेघपुरिया ज्याच्या माध्यमातून 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं मिळालंय. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल आणि गोड आठवण म्हणून एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं प्रसादजी मेघपुरिया यांचा होतोय. भूषणजी शिरसाट या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी शैलेशजी सय्याम आपल्याला करतो. आपल्या शुभ हस्ते भूषणजी शिरसाट यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करावा. मान्यवरांचा स्वागत सन्मान सध्या मुख्य मंचावर सुरू आहे. नितीनभाई तामोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी शैलेशजी सय्याम आपल्याला करतो. आपल्या शुभ हस्ते नितीनभाई तामोरे यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण करावा. मुख्य मंच मान्यवरांची मांदियाळी जी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. 24 बॉल 30. त्यासोबत कपिलजी तामोरे या ठिकाणी. चला क्षेत्ररक्षण सजवा. कपिलजी तामोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना
त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती या ठिकाणी करतो शैलेशजी सय्याम कपिलजी तामोरे यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करावा। महाराष्ट्राचा महावस्त्र शाल आणि पुष्पगुच्छ बुके देऊन यथोचित स्वागत सन्मान होतोय। सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। चला दोन्ही कर्णधार या टीम काट्या मारुती आणि त्याच्या विरोधात टीम गोखिवरे। कर्णधार विनंती करतो आपण याच्यानंतरची लढत अधिकचा विलंब कुठल्याही पद्धतीचा करू नका। एका बाजूला काट्या मारुती आणि त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर गोखिवरे याच्यानंतरची होणारीची लढत आहे। मी विनंती करतो माझा आवाज दोन्ही कर्णधारांपर्यंत जर येत असेल आपण विनाविलंब टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जोडलं जायचं आहे। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल टीम काट्या मारुती बेलवड संघाचा कर्णधार पोहोचलाय। चला टीम गोखिवरे आपला कर्णधार आपण या लवकरात लवकर। ही स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेकरता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे आपल्यापर्यंत उपलब्ध झालंय संदीपजी भाऊलाल पवार प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, त्यासोबत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हेमंतजी सय्याम यांच्या माध्यमातून, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक समीरजी ठाकूर यांच्या माध्यमातून, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक अजितजी मोहिते यांच्या माध्यमातून, पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक प्रसादजी मेघपुरिया यांच्या माध्यमातून लाभले आणि सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक मोहितजी एखंडे यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलंय। त्यासोबत जर आपण पाहिलं तर उबेदजी मेमन सायकल यांच्या माध्यमातून लावले बेस्ट बॅटर आणि बॉलर करिता, तर सुमित तारापूरवाला यांच्या माध्यमातून सायकल मिळाले फायनलची मॅन ऑफ द मॅच त्याच्याकरता, आणि चेतन बिडलाने यांच्या माध्यमातून जी सायकल आहे ती लकी ड्रॉ करता आहे। जे कुपन मुख्य मंचावर आहेत 20 रुपयामध्ये ते कुपन आपण घेऊ शकता। त्यासोबत सायकल आणि 10 इतर पारितोषिक त्याच्याकरता आहेत। त्यासोबत मालिकावीर जर आपण पाहिलं मुख्य आकर्षण आहे ते हबीबभाई शेख यांच्या माध्यमातून मोटरसायकल बाईक आहे, आणि त्यासोबत जर आपण पाहिलं तर कॅप्टन विनीत जी मुकणे यांच्या माध्यमातून ही मंडप आणि रोषणाई नमितजी आंबेरे यांच्या माध्यमातून देखील प्रायोजक आपल्याला पाहायला मिळतात। आणि युट्यूब स्पर्धा लाईव्ह करण्यामध्ये मोलाचं सहकार्य झेडपी अध्यक्ष प्रकाशजी निकम साहेब यांचं, या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो। 24 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे। एका बाजूला श्री गणेश दाभाड संघ आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला एच.जी. बोरगड हा संघ पाहायला मिळतोय। नाशिक परिसरातनं हा संघ इथपर्यंत आलाय, तर श्री गणेश दाभाड हा भिवंडी मधनं या स्पर्धेमध्ये संघ पोहोचलाय। दोन्ही अगदी दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत। जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेमधलं त्याचं आव्हान कायम राहणार आहे, मात्र दुसऱ्या बाजूला जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेमधनं बाहेर जावं लागणार आहे। इथे पाहूया 24 बॉल 30 ची जरी लढत असली तरी लो स्कोर मॅच अधिक टफ आपल्याला जरूर पाहायला मिळतात। इथे सुरुवात कशी होईल ती आपल्याला पाहायची आहे, आणि दोन सलामीचे बॅटर त्याकरता आपल्याला खेळपट्टीवर दाखल झालेले पाहायला मिळतात। याच्यानंतर ची फाईट आहे। चला टॉस तोपर्यंत आपण करूयात। काट्या मारुती बेलवड संघाचा कर्णधार पोहोचलाय। मी गोखिवरे संघ कर्णधार आपल्याला विनंती करतो आपण असाल तर या लवकरात लवकर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या टॉस आपण करूयात। विरोधी काट्या मारुती बेलवड संघ इथपर्यंत पोहोचलाय। शहापूर तालुक्यामधला हा संघ या स्पर्धेकरता इथपर्यंत पोहोचलाय। चला टीम गोखिवरे लवकरात लवकर यायचं आहे। एवढी मोठी स्पर्धा आपण पाहतोय
आणि या स्पर्धेचे जे काही रूल्स, जे काही नियम हॅलो, श्री गणेश दाभाड या संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. कुकाशेठ भुकरी आणि अरविंद दादा दिवे यांच्याकडे या श्री गणेश दाभाड संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. मॅचला होती सुरुवात. आपल्याशी जोडले जातील किरण खानजोडे सर. पहिल्या चेंडूवरती विकेट येते. 24 चेंडू आणि 30 धावांचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. बोरगड टीमच्या विपक्ष या ठिकाणी या धावा मात्र ठेवण्यात आल्यात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज गणेश जाधव. षटकार आणि विकेट प्रति षटकार प्रत्येक विकेटसाठी ओबेजी मेमन यांच्या माध्यमातून 100 रुपयांचे कॅश प्राइज आपण पाहताय. तीन चेंडूवरती 3 विकेट आल्या. तर अरविंदजी दिवेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपये, त्याचबरोबर भावेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकतायत पहिला चेंडू या ठिकाणी सुंदर पद्धतीने ऑन साइडला चेंडूला फ्लिक केलं गेलंय आणि त्या ठिकाणी मात्र धाव 1 बनली जाईल. सुरुवात जरूर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत नाहीये, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र गणेशनं या ठिकाणी प्राप्त केली आणि त्यानंतर 30 धावांचं टार्गेट जे आपण या ठिकाणी पाहताय. बोरगड टीमचा एक एक्स्ट्रा खेळाडू प्लीज आपण त्वरित या. दोन चेंडू 1 धाव 1 विकेट. मैदानाच्या बाहेर झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला 100 रुपयाचं पारितोषिक लेगितो केक शॉप चॅनल उपस्थित आहे त्यांच्याकडून देण्यात येईल. एक अपॉर्च्युनिटी यावेळेला सुंदर पद्धतीने ऑन साइडला चेंडू फ्लिक केला. येतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि यावेळेला फक्त आणि फक्त 1 धाव यावेळेला आपण पाहताय. एक जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू 30 धावांचं टार्गेट, ज्यामध्ये बोरगड टीमला या धावा जर प्राप्त करायच्या असेल तर संघर्षपूर्ण खेळी साकार करावी लागेल. याच दरम्यान आपण पाहू शकतो ना की ही टुर्नामेंट आतापर्यंत अप्रतिम राहिली. यावेळेला घडलंय काय, जर चांगल्या पद्धतीने चेंडूला कलेक्ट केलं गेले असतं तर विकेट मिळवण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली होती आणि ती संधी या ठिकाणी गमावण्यात आलेली आहे. आणि आज आपण पाहिले ना तर खूप कमी जरूर लो स्कोरिंगचे जास्तीत जास्त मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र या ठिकाणी शैलेजी सय्याम साहेबांच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आली. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आजच्या नाईटमध्ये कुठलाही फलंदाज जर अर्धशतक झळकावतोय तर त्या खेळाडूला शैलेजी सय्याम साहेबांच्या माध्यमातून 5000 रुपयांचे कॅश प्राइज देण्यात येईल. आणि तशा पद्धतीने जर बॅटिंग राहिली
तर मात्र तो खेळाडू आजच्या दिवसामध्ये जरूर अप्रतिम ठरेल, या पारितोषिकाचा विनर. इथं मात्र उडवलाय चेंडू सुरेख पद्धतीने दोन खेळाडूंच्या मध्ये, अगदी लॉंग ऑनला क्लिअर करणारा येतोय हा दर्जेदार फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकारासाठी चेंडू चाललाय. चौकारी येतोय आणि चौकाराच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचले 7 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये अजूनही एक चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील हे सर्व सामने सध्या तरी आपण पाहताय. बोरगड टीम या ठिकाणी संघर्षपूर्ण खेळी. आता या वेळेला शरीरावरती येणाऱ्या चेंडूला फक्त दिशा दिले, बॅकवर्ड स्पेलेग रिजनला येतो एक दर्जेदार फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकारांसाठी दाखल झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. स्कोर कार्ड वरती धावा जॉईंट झाल्या त्या 11. विकेट नाहीये, चांगल्या पद्धतीने सुरुवात या क्षणी मात्र देण्यात आले. एक विकेट जरूर पडली, परंतु तदनंतर जरूर 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आणि श्री गणेशा दाभाड टीमला जर कमबॅक करायचं असेल ना, तर या वेळेला चांगल्या पद्धतीने जरूर गोलंदाजी करावी लागेल. पण जरूर फिरोज भाई यांना देखील पाहू शकतात, उत्कृष्ट जरूर अष्टपैलू खेळाडू आणि आयोजकाची भूमिका देखील आतापर्यंत त्यांनी अप्रतिम निभावले. तत्पूर्वी या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा ज्या बनल्या गेल्यात ना, अजूनही 18 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत ना, त्या अजूनही 19 धावा, 24 चेंडू 30 ची आवश्यकता. आणि ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये बोरगड टीमनं या सुंदर पद्धतीने धावा प्राप्त केल्यात. चला टाइम स्पेंड करू नका, विनंती आहे. राजेश बॉलिंग मार्क वरती येतोय आणि आजच्या दिवसामध्ये प्रेक्षक वर्गाने देखील आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी जरूर हजेरी लावले. त्या सर्वांचं देखील हार्दिक स्वागत. आणि त्या प्रेक्षकांसाठी देखील लेगितो केक शॉप चॅनल यांच्याकडून एक चांगली अनाउन्समेंट आहे. आपण षटकार जाणारा झेल जर पकडा तर 100 रुपयाचे कॅश प्राइज. राजेश येतोय बॉलिंग मार्क वरती आणि चला टाइम स्पेंड करू नका. या ठिकाणी आपण आपल्यास पेनल्टी लागेल याची नोंद घ्यायची. 18 चेंडू 19 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू यावेळेला सुंदर पद्धतीने टॅप केलाय. यावेळेला पॉइंट आणि थर्डमॅनच्या अगदी मध्ये गल्लीच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला करण्यात येत आहे. कारण हा सामना जर थांबवायचा असेल ना, तर जरूर दाभाड टीमला या ठिकाणी अशाच पद्धतीची गोलंदाजी करावीच लागेल. क्रिकेट असा खेळ आहे ना की त्या खेळामध्ये तुमचं कर्तृत्व तुम्हाला मोक्याच्या आणि महत्वाच्या क्षणी दाखवणं खूप महत्वाचं असतंय. कारण सध्याच्या सिच्युएशनला जर आपण पाहिलं तर 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव येते. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्ट्राइक इन वरती गणेश, नॉन स्ट्राइक इन वरती दर्शन आणि गणेशची जोडी सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आणि या षटकामध्ये राजेश बॉलिंग मार्क वरती आलाय. पहिलं षटक निश्चितच थोडंसं महागडं आपण पाहिलं होतं, जे 11 धावांचं आलं होतं आणि त्याच कारणामुळे या षटकामध्ये जोखीम पत्करली जात नाहीये. हवेमध्ये चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक होतोय. चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि घडले काय, या वेळेला मिस फिल्डिंगचं दृश्य आपण पाहू शकताय. अशा पद्धतीचे झेल जर आपण सोडले तर त्याचा मात्र नुकसान आपल्या टीमला होऊ शकतंय. कारण हा झेल मात्र एवढा कठीण नव्हता आणि इथं खूप मोठी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. जीवनदान तर आपण या वेळेला पाहू शकताय. 2 चेंडूवरती 2 चिकी सिंगल या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात.
आता या वेळेला जरूर फटका चांगला होता, स्वीप जरूर केलं होतं ऑफस्टंपच्या जवळचा चेंडू ऑन साइडला या खेळाडूने मात्र अप्रतिमरित्या कन्व्हर्ट तर केला होता, परंतु या क्षणी जरूर पाहिजे तसं कनेक्शन इथं देखील होत नाहीये. राजेशच्या माध्यमातून या षटकामध्ये आता चांगलं कमबॅक केलंय. आपण पाहताय जव्हार चषक 2025 हे तिसरं सीझन. तिसऱ्या सीझन मधून आपण मागील वर्ष जर पाहिलं तर जरूर डे स्पर्धा होती. या वर्षी पुन्हा एकदा नाईट क्रिकेट टुर्नामेंटचा अवलंब केला आणि त्यानंतर 2 फेब्रुवारी पासून सुरुवात झालेली ही स्पर्धा आज अप्रतिम खूप चर्चात्मक क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहताय. यावेळेला जरूर पुन्हा एकदा रिव्हर्स सीटचा अटेम्प्ट केला होता या खेळाडूने, मात्र जरूर आपण पाहू शकतात यावेळेला बॅटला ब्रश करतोय चेंडू, ऑस्ट्रेलियाला मिस करणारा तो चेंडू आपण पाहिलाय आणि इथं एक धाव यावेळेला जरूर जॉईंट होती स्कोर कार्ड मध्ये. महत्वाची जरूर गोलंदाजी या षटकामध्ये, पहिल्या षटकाचा वचपा हा या षटकामध्ये काढलाय गोलंदाजीने. अगदी 4 चेंडूवरती त्यानं धावा खर्च केल्यात, त्या फक्त 4, आणि या षटकामध्ये त्यानं मात्र आपल्या टीमसाठी दिलंय कमबॅक करून सामन्यामध्ये जान निर्माण केले जरूर दाभा टीमनं. स्कोर कार्ड वरती आपण नजर टाकली तर या क्षणी जरूर 15 धावा. बॅक टू बॅक याच पद्धतीने जरूर प्रयत्न केले जात आहेत. आता तसं काही दृश्य पाहायला मिळत नाहीये मोठ्या फटक्यांसाठी. या षटकामध्ये राजेशचा आपण अप्रतिम कमबॅक पाहिलंय. लेग बायच्या माध्यमातून अजून एक धाव या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड करण्यात येते. 5 चेंडूंचा खेळ हा या क्षणी आपण पाहू शकतायत. 16 अंकावरती स्कोर जाऊन पोहोचलाय. इथून अजूनही विचार केला तर 13 चेंडू 14 धावा हे टार्गेट पाहायला मिळतंय. मोठं टार्गेट नाहीये, परंतु जास्तीत जास्त दारोमदार गोलंदाजावरती असणार आहे या मॅच मध्ये, कारण चांगली गोलंदाजी झाली तर मॅच कंट्रोल मध्ये येऊ शकते. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला त्या पद्धतीने ॲबिलिटी पर खेळ करावा लागेल. राजेश पुढील चेंडू या वेळेला काय सुंदर पद्धतीचा चेंडू आपण पाहताय. अगदी फ्रंट फुटला चेंडू दिला होता आणि तिथून मात्र पॉपिंग स्क्रीज मधनं चेंडूला मात्र कन्व्हर्ट केले जात नाहीये. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट होत आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा जॉईंट झाल्यात त्या 16. एक विकेट जरूर पडले, परंतु त्यानंतर एक चांगल्या पद्धतीने पावलं मात्र टाकलीत ना ती या षटकामध्ये दाभा टीमनं. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूवरती बनवायचे आहेत त्या 14 धावा. सामना आता तटीच्या मोमेंटला येऊन थांबलाय. इथून कुठलाही संघ विजयाच्या आसरेला जाऊ शकतोय. चला घाई करायची. अगदी 3 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करायचंय, अन्यथा एक खेळाडू आपल्याला सर्कलच्या आतमध्ये अंतिम षटकामध्ये घ्यावा लागेल. हे पॅनलाइज आहे. जर 3 मिनिटांमध्ये आपण हे षटक पूर्ण केलं नाहीये तर विकी बॉलिंग मार्क वरती 12 चेंडू 14 धावांचं टार्गेट अजूनही पाहायला मिळतंय. सामन्यामध्ये एक चांगला मूड निर्माण झालाय, कारण इथून मॅच कोणत्या बाजूने जाईल ना ते अजूनही चित्र स्पष्ट होत नाहीये. जरी पहिलं षटक 11 धावांचं आलं, मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाचा कमबॅक हा आपण पाहिलाय आणि म्हणूनच इथून 12 चेंडू 14 धावा मुश्किल बनू शकते. चला घाई करायचे. पहिला चेंडू अगदी हाफ फॉली चेंडू आपण पाहिलंय, परंतु गणेशच्या बॅटवरती अजूनही चेंडू पाहिजे तसा येत नाहीये. बोरगड टीम थोडीशी यावेळेला जरूर संघर्ष करते. बॅटला खामोश आपण पाहिलं होतं, मात्र या चेंडूवरती आक्रमकपणा दाखवला आणि त्यानंतर चेंडू सरळ निघून गेला तो सीमारेषा पलीकडे चौकारांसाठी. अक्षर रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत खूपच जास्त उंची या ठिकाणी प्राप्त केली होती आणि हा चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पलीकडे चौकारांसाठी. या चौकाराच्या माध्यमातून धावफलकावरती 20 धावा या सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनी इथून येणारे 10 चेंडू विजयांसाठी 10 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू 30 धावांच्या
पाठीमागे जरूर सध्या बोरगड टीम अप्रतिमरित्या या ठिकाणी खेळ करते, जरी एक विकेट पडली परंतु गणेशने मात्र या ठिकाणी सुंदर सुरुवात करून दिले. सामना मात्र तडजोडीचा आहे, यामध्ये शंका नाहीये. आणि इथून गोलंदाजावरती जास्तीत जास्त दारोमदार असणार आहे. खूप लांबवरून इथपर्यंत दाखल झालेल्या दोन्ही टीम आपण पाहताय, बोरगड आणि त्याचबरोबर दाभाड. दाभाड टीम भिवंडी क्षेत्रामधून आपण पाहताय, तर बोरगड टीम ही नाशिकच्या क्षेत्रामधून आले. आता यावेळेला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला टॅप केलंय, लॉंग ऑफ बॉडीच्या जवळ चेंडू चाललाय आणि या क्षणी काय सुंदर पद्धतीने आपण गोलंदाजी पाहताय. सुंदर जरूर हा चेंडू होता, मात्र गणेश तेवढ्या चांगल्या पद्धतीने सध्या तरी बॅटिंग केले. एक धाव या ठिकाणी जरूर जॉईंट होते स्कोर कार्ड वरती. 21-21, 9 चेंडू 9 धावांचं टार्गेट आहे. सामना मात्र या ठिकाणी रोमांचक स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. आता या वेळेला शरीरावरती येणाऱ्या चेंडूला फक्त पूल केलंय आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावसंख्येसाठी. एक दर्जेदार फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि विजयासाठी ज्या धावा आपण पाहत होतो ना, त्या धावसंख्येच्या अगदी जवळ संघ जाऊन पोहोचलाय. तर या वेळेला जरूर आता स्कोर कार्ड वरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 25. इथून विजयासाठी धावा पाहिजेत त्या फक्त आणि फक्त 5. 8 चेंडू 5 धावा हे टार्गेट आपण पाहताय. दाभाड टीमनं जरूर या क्षणी या अगोदर चांगली गोलंदाजी केली, परंतु इथून जो हा थोडासा खराब चेंडू होता शरीरावरती येणारा. आता या वेळेला अजून एक दर्शनीय फटका येतोय, स्पेअर ऑफ द विकेट हा चेंडू कन्वर्ट केलाय आणि तदनंतर चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे चौकारांसाठी. विजयासाठी फक्त धावसंख्येची आवश्यकता आहे ती 1. मॅच टाय स्कोर लेवल झालाय. बोरगड टीमच्या माध्यमातून काय सुंदर पद्धतीचं क्रिकेट आपण या ठिकाणी पाहिले. कंपल्सरी चेसिंग आहे, तर या ठिकाणी स्कोर टाय झाला असला ना तरी देखील ही 1 धाव मात्र कंपल्सरी तुम्हाला काढावीच लागेल. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, अगदी गॅप मध्ये चेंडू येतोय आणि डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव या ठिकाणी जॉईंट होते आणि या 1 धावसंख्येच्या बरोबरच बोरगड या टीमनं या मॅच वरती शिक्कामोर्तब केलंय आणि सुंदर सामना या ठिकाणी जिंकलाय.